तर एक महत्त्वाची बातमी, शिंदेंनी पंतप्रधान मोदींसोबत अर्धा तास स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याचंही कळत आहे। शिंदेंनी दिल्लीमध्ये सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि थोड्याच वेळात शिंदेंची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद। राजकीय चर्चा देखील झाली। खरं म्हणजे आज मी कुटुंबासह आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांची भेट घेतली। अमित शाह साहेबांची आम्ही भेट सर्व खासदारांसोबत त्यांना भेटलो आणि त्यांना आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातले सर्वात जास्त काळ गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि मला वाटतं काल NDAच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी देखील याचा उल्लेख केला आणि अभिनंदनही केलं। त्यामुळे गृहमंत्री अमित शाह साहेबांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा द्यायलाही आम्ही गेलो आणि त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देखील कुटुंबासह आम्ही भेटलो। ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव यासाठी देखील त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या। प्रधानमंत्री पदाला 11 वर्ष पूर्ण झाली आणि NDAला देखील 25 वर्ष जवळपास पूर्ण झाली आणि त्यामुळे आम्ही त्यांना शुभेच्छा आज दिल्यात आणि त्याचबरोबर NDAचा शिवसेना हा 4थ्या क्रमांकाचा मित्र आहे। त्यामुळे या सर्व भेटीमध्ये अभिनंदन, शुभेच्छा, केलेलं 11 वर्षातलं काम हे सगळं अभिमानास्पद आहे आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देखील पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची हिंमत त्यांनी दाखवली। आतापर्यंतच्या स्वतंत्र भारताच्या काळामध्ये इतक्या वर्षामध्ये अनेक हल्ले पाकिस्तानने केले, आतंकवाद्यांनी केले, परंतु यामध्ये जशास तसं उत्तर देण्याची भूमिका आणि धाडस जे देशवासियांच्या मनामध्ये होतं ते मोदीजींनी करून दाखवलं आणि त्याचबरोबर पूर्ण जगभरामध्ये विविध देशांमध्ये आपली शिष्टमंडळं पाठवून त्या ठिकाणी भारताची भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं कामही मोदीजींनी केलं। त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत त्यांना। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे, शिवसेनेने एकमुखाने पाठिंबा दिलेला आहे। आम्ही NDAचे मी मगाशीच सांगितलं की शिवसेना हा 4थ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि भाजप आणि शिवसेनेचं जे नातं आहे फार जुनं आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती घडवली आहे आणि त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय जनता पक्ष NDA जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे, पाठिंबा आहे। पण अमित शहांसोबत नेमकं साधारणतः काय काय चर्चा झाली? कारण तुमच्या दोघांची बंद दाराआड देखील चर्चा झाली आहे, राजकीय चर्चा त्या अनुषंगाने काय? कारण अरे आमचं काही बंद दाराआड नसतं बाबा, सगळं उघडं आहे आणि आम्ही खासदारांसोबत गेलो, खासदारांच्या काही विषय होते ते मांडले तिकडे आणि अमितभाईंचं देखील कार्यपद्धती आपल्याला माहीत आहे, ते ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेतात आणि त्यामुळे अमित भाईंच्या बरोबर देखील महाराष्ट्रातल्या विषयांवर चर्चा झाली, निवडणुकांच्या विषयावर चर्चा झाली आणि एक अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। महायुतीच्या अनुषंगाने, राज्यातील महायुतीच्या अनुषंगाने काही भेटीमध्ये चर्चा समन्वयाच्या अनुषंगाने त्यांना शंकराची प्रतिमा दिलेली आहे। हो, शंकराची प्रतिमा देण्याचं कारण जे ऑपरेशन महादेव ज्याच्यावर खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर विरोधी पक्षाने, काँग्रेसने, इंडी अलायन्सने जे आक्षेप घेतले, भारतीय लष्कराच्या शौर्यावर शंका उत्पन्न केल्या
आदरणीय प्रधानमंत्री महोदयांवर संशय व्यक्त केला, शंका उत्पन्न केल्या. हे आणि ऑपरेशन महादेववर देखील त्यांनी संशय उत्पन्न केला. पण म्हणून आम्ही ऑपरेशन महादेव सक्सेस झालं. तमाम देशवासियांच्या मनातलं जी खंत होती त्या अतिरेक्यांना ठार करण्याची ती पूर्ण केली. म्हणून आम्ही महादेवाची प्रतिमा त्यांना भेट दिली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय चर्चा पण झाली का त्यात आणि राजकीय मुद्दे पण ठेवतो? हा, बिलकुल. त्यांच्याबरोबर देखील अतिशय चांगली चर्चा झाली, मन मोकळेपणाने चर्चा झाली. खूप तेही अगदी चर्चा करताना आणि जे काही ऑपरेशन सिंदूर असेल, हे शिष्टमंडळ असतील, त्याचबरोबर ऑपरेशन महादेव असेल, या सगळ्यावर आणि एकंदरीत विकासावर देखील चर्चा झाली. श्रीकांत शिंदे यांचंही कौतुक त्यांनी केलं आणि त्याचाही मला खऱ्या अर्थाने अभिमान आहे की त्यांनी संधी देखील दिली. एवढ्या तरुण वयामध्ये एक प्लॅटफॉर्म दिला, डेलिगेशनचं नेतृत्व करण्याची संधी दिली, त्यावर देखील चर्चा झाली. आणि अतिशय चर्चा खेळीमेळीची, अतिशय आनंदित वातावरणामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या बरोबर चर्चा झाली. तुम्ही आज दिल्लीमध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले. ते आता शरद पवार यांची भेट घेत आहेत, उद्या राहुल गांधी यांची भेट घेत आहेत. दोन विरोधाभास जे आहेत ते दिसून येतात. ते बघा, ते तिकडे 10 जनपदकडे जात आहेत. आम्ही इकडे लोककल्याणकारी मार्गाकडे गेलो. 7 नंबर आहे ना प्रधानमंत्री मोदयांचा, तर प्रधानमंत्री लोककल्याण मार्ग तिकडे आम्ही गेलो. हा फरक आहे. जे बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग आम्हाला दाखवला आहे त्या मार्गाने आपण गेलो. आणि म्हणून देश बघतोय की कोण कुठं चाललंय. जे बाळासाहेबांना कधी आवडलं नाही ते जे कोणी काही लोक करतायत, आणि जे बाळासाहेबांना आवडतंय, बाळासाहेबांचे विचार, ते आम्ही पुढे घेऊन जातोय. हे मला सांगण्याची गरज नाही. आणि आमचा शिवसेना पक्ष आहे, त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तशी आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. आमचा शिवसेनेचा पक्ष हा लोककल्याणाचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. साहेब, विधानसभेच्या एक प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जो पराभव केलेला होता अनेक ठिकाणी, त्याच उमेदवारांना पराभूत आता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना पाठिंबा देते, त्यांना सहकार्य देते, ते हे करते. त्या अनुषंगाने काही राज्यामध्ये काही अलबेल नाही अशी चर्चा आहे. नाही, असं काही नाही. शेवटी बघा, आम्ही महायुतीची ताकद कशी वाढेल याकडे आमचा फोकस आहे. सर, दोन ठाकरे एकत्र आले, मात्र उद्धव ठाकरे परत इथे काँग्रेसकडे पण येत आहेत. हे दोन वेगळे काय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेस एक्सेप्ट करणार का, इंडिया ब्लॉक एक्सेप्ट करणार काय, असे सगळे प्रश्न आहेत. कसं आहे, ज्याला विश्वास नाही आहे, 2 दगडावर पाय ठेवून माणूस जेव्हा काम करतो तेव्हा तो काय होतं त्याचं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स पाहिजे आणि विश्वास पाहिजे. विश्वास गमावलेले लोक असं काम करतात. सर, जर उपराष्ट्रपती पदाचा विश्वास गमावलेले लोक असं काम करतात. एकीकडे बघा, खऱ्या अर्थाने आता कुणाशी चर्चा चालू आहे आपल्याला माहित आहे, आणि कुणी लोकशाहीमध्ये एकत्र येण्याचा अधिकार आहे, आघाडी युती करण्याचा अधिकार आहे ज्याला त्याला. त्यामुळे आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही. परंतु कुठंतरी म्हणजे एका दगडावर पाय ठेवला पाहिजे. परंतु काही लोक विश्वास गमावल्यामुळे 2 दगडावर पाय ठेवून असतात. जनता शून्य आहे, ये पब्लिक है, सब जानती है. आणि लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे. आणि पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्ही केलेल्या 2.5 वर्षाचं काम, आता सुरू असलेली दुसरी इनिंग आमची देवेंद्रजी आणि आमची टीम, हे काम, या कामाच्या जोरावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती मजबूतीने जिंकणार. राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराबद्दल एक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे प्रचंड वाद देखील निर्माण झालेला आहे. हिंदू विरुद्ध देखील वक्तव्य करतात. त्यांना उद्धव ठाकरे उद्या भेटणार आहे. त्यामुळे एकूणच विरोधाभास जो आहे तो दोन्ही बाजूने. हिंदुत्व त्यांनी सोडलंय म्हणून तर भेटतात ना. ते सावरकरांचा अपमान केला तेव्हा मूग गिळून गप्प बसले. त्यावेळेस देखील पाहिलं की जे आपल्या लष्करावर प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात, लष्कराला बदनाम करतात, प्रधानमंत्री महोदयांना बदनाम करतात, ते विदेशात जाऊन
देशाची बदनामी करतात, पाकिस्तानची बोली बोलतात, पाकिस्तानमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळालेली आवडते. याचं काय? हे देशप्रेम कुठलं आहे? हे पाकिस्तान प्रेम आहे का? असा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतो. पण साहेब, त्यामुळे जाणीवपूर्वक ते हे वक्तव्य करत असतात. आणि नक्की आपल्याला मी सांगतो, देशाच्या विरोधामध्ये, भारतीय लष्कराच्या विरोधामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे काही 11 वर्ष काम केलं आहे, या देशाचा विकास केला आहे, 11व्या क्रमांकावरून अर्थव्यवस्था 4थ्यावर आणलेली आहे, त्यांच्या विरोधात त्यांची बदनामी करणं, हे सगळं जे आहे हे जाणीवपूर्वक करतात. पण याचं उत्तर या देशातली जनता नक्की योग्य वेळी देत राहील. सर, आज उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक गेले होते, 17 पर्यटक अडकल्याचं